टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। ठाण्यामध्ये आज दहीहंडीचा उत्साह जल्लोष आपल्याला पाहायला मिळणार आहे। सर्वप्रथम आपण ठाण्यातील दिघे साहेबांची हंडी, मानाची हंडी, सोन्याची हंडी या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले आहेत। एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नरेश म्हस्के हे आयोजक ह्या दहीहंडीचे बघू शकतो की या ठिकाणी ही दहीहंडीची संपूर्ण तयारी झाली। भलं मोठं स्टेज या ठिकाणी उभारण्यात आले आणि दिग्गज सेलिब्रिटी या ठिकाणी आज हजेरी लावणार आहेत। थोडा रिमझिम पाऊस सुद्धा पडतो, त्यामुळे गोविंदा पथक येते, गोविंदा त्यांच्यामध्ये सुद्धा उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे। एक साथ एक नाद गोविंदा गोपाळा आशाची बॅनरबाजी या ठिकाणी करण्यात आली। हे पाहायला गेलं तर महायुतीचे नेते त्या संपूर्ण नेत्यांचे बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेले। सर्वप्रथम बघायला गेलं तर अजितदादा पवार यांचा सुद्धा फोटो या ठिकाणी, त्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांचा सुद्धा फोटो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। अमित शहा यांचा सुद्धा फोटो या ठिकाणी लावण्यात आला आहे। त्यासोबत ठिकठिकाणी बाळासाहेब ठाकरे हे नरेंद्र मोदी यांचे सुद्धा फोटो या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। एकनाथ शिंदे साहेब या दहीहंडीचे मार्गदर्शक आहे आणि नरेश म्हस्के हे आयोजक आहे, त्यामुळे या ठिकाणी ही मानाची दहीहंडी मानली जाते आणि राजकीय रंग सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। अनेक दिग्गज सेलिब्रिटी या ठिकाणी आज हजेरी लावणार आहे आणि संपूर्ण परिसरामध्ये आज उत्साहाचं वातावरण आहे। लाखोचे बक्षीस आज ठाण्यामध्ये असणार आहे आणि गोविंदा पथक लाखोंचा थरारा जिंकण्यासाठी हंडी इज आज फोडणार आहे आणि त्याचा जल्लोष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। थोड्याच वेळामध्ये दहीहंडीला सुरुवात होणार आहे। कॅमेरा पर्सन योगेश मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।